हाय फ्रेंड्स, बघा आपण पहिल्यांदा बाही कट करून घेऊ. 8.25 आपल्या बाहीची हाईट आहे, तर आपण अर्धा इंचानं वाढवून 9.25 घेतलेली आहे. बघा वरून 3 इंच, मागं 1.5 इंच करून आपण व्यवस्थित आकार आखून घेतलेला आहे. आणि आपण पूर्ण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग 33 आहे. आणि बघा आता खालून आपण फिटिंग घेतलेली आहे बाहीची आणि आपली बाही कट झालेली आहे. बघा आता इथं आपण उंची टाकून घेऊ. उंची टाकून घेतलेली आहे आपण. आणि बघा आता बोटनेक ब्लाऊज आहे आपला प्रिन्सेस कट. तर बघा आपण पहिले 4 इंचावर मग 7 इंचावर असा आकार आखून घेतला. आणि हाईट पण गळ्याची आपण 4 इंचानं घेतलेली आहे. आणि बघा इथं पण 7 इंचानं आपण हाईट घेतलेली आहे. आणि इथून पण 7 इंच व्यवस्थित मोजून घेतले आणि हा भाग जुळून घेतला. आणि 1.25 इंचानं मागं घेऊन हा पण आकार आपण व्यवस्थित जुळवून घेऊ. बघा ना, आता छातीचा भाग 33 आहे, तर 33 व्यवस्थित मोजून घेतलेला आहे आपण. आणि आता एक्स्ट्रा भाग शिलाईसाठी ठेवलेला आहे. बघा आता 1 अन् अर्धा म्हणजे 1.5 इंच आणि 1 इंच असं आपण 2 आकार करून घेतलेले आहे. आणि व्यवस्थित आकाराला बघा वरून आपण 10.5ला पॉईंट दिलेला आहे 1 आणि इथून 3.5 इंच आणि वरून 4 इंच. बघा 3.5 4ला जुळवून आपण व्यवस्थित आकार करून घेऊ. आणि खालून 2 इंच घेऊ आपण टक्ससाठी. आणि जो आपला कमरेचा भाग आहे तो आखून घेऊ. मग टक्ससाठी जो भाग काढला होता तो आखून घेऊ आणि राहिलेला भाग शिलाईसाठी ठेवू. बघा असा आपण आकार आखून घेतलेला आहे. आता गळ्याचा भाग पण आपण असा व्यवस्थित आखून घेऊ. वरून प्रिन्सेससाठी 2 इंच आणि व्यवस्थित प्रिन्सेसचा आकार देऊ. बघा आता आपण व्यवस्थित अशी कटिंग करून घेऊ. बघा मी कशी कट करत आहे तशी कटिंग करून घेऊ. बघा आता दोन्ही साईड आहे ते भाग आपण आता मोकळे करून घेऊ. म्हणजे बॅक साईडला ठेवू आणि समोरच्या साईडला वेगळा करून घेऊ. बघा आपण दोन्ही साईडला भाग वेगळे केलेले आहे. बघा आता आपण व्यवस्थित हा भाग ठेवलेला आहे. आणि पहिल्यांदा आपण जो बगलेचा भाग आहे तो कट करून घेऊ आपण. बघा एक्स्ट्रा भाग आपण कट करून घेतलेला आहे आणि 1 इंचाचा ठेवलेला आहे आपण. बघा असा प्रिन्सेसचा भाग जो आहे तो पण आपण कट करून घेऊ. बघा या साईडला पण आपण कट करून घेतलेला आहे व्यवस्थित. फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. बघा आपण गळ्याची कटिंग करून घेऊ आता व्यवस्थित. गळ्याला पाना आकार देणार आहोत आपण. बघा असा व्यवस्थित आकार आपण पाना आकार दिलेला आहे. बघा फ्रेंड्स, हे समोरचा भाग तयार झालेला आहे आपला. आता आपला जो बॅक साईडचा भाग आहे त्याची हाईट आपण मोजून घेऊ. बघा समोरची हाईट आपण घेतली होती 15 आणि अर्धा इंचानं आपण कमी केलेली आहे म्हणजे 14.5 केलेली आहे. बघा इथं आपण 3.5ची हाईट घेतलेली आहे आणि असा व्यवस्थित आपला चौकोन आखून घेतलेला आहे. खाली 1 इंचानं आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथं. आणि खालून आणखी 4 इंचानं जी मागची पट्टी आहे ती ठेवलेली आहे. बघा इथं 1.5 इंचानं आणि याचा जो मध्य येतो तो काढून घेतलेला आहे. बघा आता आपण जो असा पाना आकार येतो तो कट केलेला आहे. जो वरचा पण भाग आहे तो पण आपण कट केलेला आहे. बघा आपण आता जो आपला ब्लाऊजचा कपडा होता तो पण आपण ठेवून व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आणि आता हा जो समोरचा गळा आहे तो मी आता बनवून घेत आहे. व्यवस्थित ब्लाऊजच्या कपड्यावर ठेवून दोन्ही भाग मी जुळवून घेतलेले आहे. बघा हा भाग आता आपल्याला पलटी करणं आहे. बघा फ्रेंड्स, हा भाग आपण पलटी करून घेतलेला आहे आणि गळ्याला पाना आकार दिलेला आहे मी. आणि कॅनव्हास पण जुळवून घेतलेला होता आपण अस्तरच्या कपड्याला. आणि व्यवस्थित आपण असा शिलाई मारून घेऊ सर्वीकडून आणि हा पूर्ण साईडला कट करून घेऊ. बघा दोन्ही भाग आपले तयार झालेले आहे. हे साईडला ठेवू आणि जे आपले जे साईडचे भाग असतात ते पण आता आपण व्यवस्थित जुळवून घेऊ. बघा फ्रेंड्स, आपण असं सगळे दोन्ही भाग असे जुळवून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा भाग कट करून घेणार आहोत. बघा आपण आता दोन्ही भाग आपले असे व्यवस्थित कट करून घेऊ. बघा दोन्ही भाग आपले तयार झालेले आहे आणि आता हे भाग आपण असे जुळवून घेऊ. बघा व्यवस्थित आपण दोन्ही भाग ठेवले होते आणि दोन्ही भाग आपण आता हे जुळवून घेऊ. बघा आता एक प्रेस शिलाई देऊ आपण वरून. असं नखानं व्यवस्थित करून घेऊ आणि एक प्रेस शिलाई देऊ. असं ओढून घेऊ आपण म्हणजे कसं आपला आकार व्यवस्थित येईल. बघा फ्रेंड्स,
हा भाग मी जोडलेला आहे. बघा ही आपली बाही पण आता तयार झालेली आहे. बाहीचा पण भाग आपण जोडून घेऊ. बाही आपली सिंपल आहे. बघा बाही पण आपली बनवून तयार आहे फ्रेंड्स. बघा आता हा बॅक साईड आहे. बॅक साईडला आपण एक मधातनी पानाचा आकार दिलेला आहे. त्या पानाच्या आकाराला मी थोडा कॅनव्हास जोडून घेतला होता आणि आता पानाचा जो आकार आहे त्याला आपण मध्यभागी बरोबर अशी शिलाई मारून घेऊ आणि मग त्या भागातूनच आपण कट करून घेऊ. बघा सर्वीकडून थोडे थोडे कट मारून घेऊ आणि हा भाग आपण पलटी करून घेऊ. बघा आपण हा भाग पलटी करून घेतलेला आहे. त्याच्यावर आपण व्यवस्थित अशी टीप मारून घेऊ. बघा आपली टीप आता व्यवस्थित मारून झालेली आहे. बघा पण आपण आता हे व्यवस्थित काढून घेऊ बाहेर कापड आणि सर्वीकडून बाहेरून पण आपण एक एक शिलाई मारून घेऊ. आता बघा फ्रेंड्स आपला आकार व्यवस्थित आलेला आहे आणि आपण राहिलेल्या साईडला पण आपण शिलाई दिलेली आहे आता. आणि आता बॅक साईडला बघा आपण आता टक्स पाडतात ते टक्स घेऊ आपण. बघा 1 इंचाचा टक्स आला पाहिजे तो आणि हाईट आपण 3.5 इंचाची घेतलेली आहे. बघा दोन्ही टक्स तयार झालेले आहे आपले. आपण आता बॅकपट्टी वगैरे जुळवून घेतलेली आहे आणि आता आपण गळापट्टी जुळवून घेऊ. बघा आपण गळापट्टी जोडून घेऊ. व्यवस्थित छोटे छोटे असे कट मारून घेऊ आपण आणि ह्या पट्टीला आपण फोल्ड करू. बघा अशी फोल्ड केलेली आहे आपण. पट्टीला आपण व्यवस्थित फोल्ड करून घेऊन जो एक्स्ट्रा भाग आहे त्याचा तो आपण भाग कट करून घेऊ. बघा जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घेऊ आपण आणि आता हा भाग आहे ना तो आपण पलटी करून घेऊ. बघा फ्रेंड्स आपण जो पट्टीचा भाग आहे तो पूर्णपणे फोल्ड केलेला आहे आणि व्यवस्थित असं फिनिशिंगनुसार शिलाई मारून घेणं आहे आपल्याला. बघा फ्रेंड्स आपला बॅक साईड हा तयार झालेला आहे. आता मागून पण बघा व्यवस्थित फिनिशिंग आहे. बघा आता आपण हे दोन्ही भाग आहे ते आता जोडून घेऊ. हा समोरचा भाग आणि हा बॅक साईडचा भाग. बघा आपण आता हे शोल्डर जोडून घेणार आहोत. बघा शोल्डर जोडून घेताना आपल्याला बगलेचा जो भाग आहे त्याला थोडा खोल घेणं आहे म्हणून आपण जो मोंड्याचा भाग आहे त्याला आपण थोडा एक्स्ट्रा घेत आहोत. बघा टिपा मारून घेतलेली आहे आणि आता बाही आहे आपली ती मध्य भागाला व्यवस्थित आपल्या बाहीचा मध्य काढून आणि जो आपला शोल्डरचा भाग आहे तिथून आपण व्यवस्थित अशी शिलाई मारून घेऊ आपण बाहीला. बघा सर्वीकडून अशी दोन्ही साईडला डबल टिप मारून घेणार आहोत आपण. बघा अशी शिलाई पूर्णपणे आपण बाही जोडून घेऊ ओढताड न करता. बघा फ्रेंड्स आपली बाही पण जोडून आता झालेली आहे. बघा आता आपली फिटिंग म्हणजे आपण पहिल्यांदा मध्य भाग काढला बॅक साईडचा आणि आपण व्यवस्थित फिटिंग करून घेऊ. बघा कमरेची फिटिंग 27 आहे तर तिथं आपण 27ला चौथा भाग घेतलेला आहे आणि छाती आहे ती 33 मध्ये 1 पॉईंट कमी आहे तर ती पण आपण व्यवस्थित अशी मोजून घेतलेली आहे. बघा आणि आता बाहीचा पण जो आपलं फिटिंग आहे ती पण फिटिंग आपण मोजून घेतलेली आहे. 9.5ची आपली बाहीची फिटिंग आहे. बघा फ्रेंड्स तशीच आपण या साईडला पण 9.5ची जी फिटिंग आहे आपली त्याचा निम्मा भाग करून आपण इथं बाहीला व्यवस्थित आखून घेतलेला आहे. तसंच छातीचा जो चौथा भाग होता तोच आपण व्यवस्थित आखून घेतलेला आहे. बघा आणि खालून पण आपली कंबर 27ची आहे तर तसंच व्यवस्थित आपला मध्य भाग काढला होता त्यानुसारच आपण व्यवस्थित ठेवून 27ची कंबर आहे त्यानुसार आपण अशी टीप दिलेली आहे. बघा आपण मोजून घेऊ आपल्या कमरेचा भाग व्यवस्थित आला आहे का. बघा फ्रेंड्स मी टेपनं व्यवस्थित मोजून घेत आहे. बघा आपला 1/2 इंच आपला थोडा भाग एक्स्ट्रा येत आहे तर आपण दोन्ही साईडला पहिले बघू कुठल्या साईडला आपल्याला लागतो. पण दोन्ही साईड आपले एकसारखे आहे म्हणून आपण दोन्ही साईडला एक एक छोटी छोटी टीप देणार आहोत. बघा या साईडला पण आपण आता एक टीप व्यवस्थित अशी थोडी थोडीच देणार आहे. बघा फ्रेंड्स आपण परत मोजून घेऊ. बघा आता व्यवस्थित आपला कमरेचा भाग झालेला आहे आणि आपला ब्लाऊज व्यवस्थित कंप्लीट झालेला आहे. बघा ब्लाऊजची फिनिशिंग किती भारी आहे. फ्रेंड्स तुम्हाला जर माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.